AI इंटरनेट हे तुम्हाला पूर्ण माहिती किंवा पूर्ण नॉलेज देणार नाही आहे. त्याच्यामुळं इनॅडिक्वेट माहितीवर स्वतःचे आजार निदान करू नका, त्याची ट्रीटमेंट घरी करू नका, एक्सपर्टचा सल्ला घ्या. नमस्कार. आज आपण एक महत्त्वाचा विषय चर्चिणार आहे, ज्याच्यामध्ये की आपण नेहमी बघतो आपल्याला एखादा आजार झाला की आपण डॉक्टरकडं जाण्याच्या आधी डेफिनेटली आपण त्याच्याबद्दलची माहिती ChatGPT किंवा इंटरनेट AI मध्ये टाकतो आणि त्याच्याबद्दलची वेगवेगळी माहिती वाचतो आणि काही वेळेला आपण त्याद्वारे ट्रीटमेंट घेतो मेडिकल शॉपमध्ये जाऊन, किंवा घरी आपण सेल्फ मेडिकेशन करतो आणि मग नंतर डॉक्टरकडे जातो, किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण त्या विषयावर अभ्यास करतो. तर याद्वारे काय होतं की दोन गोष्टीचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. एक तर पेशंट्समध्ये बरेचसे मिसकन्सेप्ट्स होत आहेत आणि मिसअंडरस्टँडिंग होत आहे आणि अँझायटी वाढते. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ChatGPT किंवा इंटरनेटवर टाकता त्यावेळेला तुम्ही टाकता की लेफ्ट साईड चेस्ट पेन. आता ही इनॅडिक्वेट माहिती जेव्हा तुम्ही इंटरनेटला देता तेव्हा इंटरनेट तुम्हाला एक मोठीशी लिस्ट देतं, ज्याच्यामध्ये की हार्ट अटॅकपासून ते साध्या मसल पेनपर्यंतचे कारणं असतात. आणि हार्ट अटॅकसारखा विषय वाचल्यानंतर नक्कीच आपल्या मनामध्ये एक अँझायटी निर्माण होते. आता हे का घडलं याचं एक महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही इंटरनेट किंवा ChatGPTला जी काही माहिती पुरवली ती इनॅडिक्वेट पुरवली. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही फक्त त्याला लेफ्ट साईड चेस्ट पेन एवढीच माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटचं एज, दुखणं कुठल्या स्वरूपाचं आहे, कुठल्या कंडिशनमध्ये दुखतं, कुठल्या गोष्टीनं दुखणं कमी होतं, तुम्हाला त्याच्यासोबत ॲसिडिटीचा त्रास आहे का, किंवा तुम्हाला कुठला ट्रॉमा झाला आहे का, तुम्हाला मसल पेनचा काही त्रास आहे का, तुम्हाला शुगर BP आहे का, तुमचं एज काय आहे, तुमची पास्ट हिस्ट्री आहे का, फॅमिली हिस्ट्री आहे का, असे मल्टिपल आस्पेक्ट्स जे असतात ते आस्पेक्ट्स तुम्ही तुमच्या इंटरनेटला दिलेले नाही आहेत किंवा तुमच्या AIला दिलेले नाही आहेत. तुम्ही AIला फक्त एक इनॲडिक्वेट माहिती दिली, त्याच्यामुळं AIने एक मोठी लिस्ट दिली आणि ते सगळेच्या सगळे जे काही आजार आहेत ते तुम्ही स्वतःला अप्लाय करता आणि त्याच्यामुळं मग तुमची अँझायटी वाढते. किंवा त्या बेसिसवर जे काही AI तुम्हाला मेडिकेशन सांगणार आहे ते मेडिसिन आयदर तुम्ही मार्केटमधनं परचेस करता किंवा सेल्फ मेडिकेशन करता किंवा घरगुती औषधं घेता आणि त्याच्यामुळं तुमची तब्येत बिघडण्याची दाट शक्यता असते, कारण की तुमचं निदान इनॲडिक्वेट डायग्नोसिसवर किंवा इनॲडिक्वेट इन्फॉर्मेशनवर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, फक्त आपण जर म्हटलं की तुम्ही एक हिरव्या रंगाची वस्तू आणा, तर हिरव्या रंगाची वस्तू जसं की चेस्ट पेन एवढंच माहिती दिली, त्याच्यामुळे हिरव्या रंगाच्या अनेक वस्तू असू शकतात आणि एखादा माणूस जाऊन त्या सगळ्याच वस्तू घेऊन येईल. तसं तुम्ही इनॅडिक्वेट माहिती जेव्हा देता तेव्हा इंटरनेट तुम्हाला सगळी उत्तरं देतं आणि त्या बेसिसवर तुम्ही स्वतःला ट्रीट करण्याचा प्रयत्न करता. दुसरी गोष्ट काय होती की बऱ्याच वेळेला आपण जे काही नॉर्मल शरीरातले व्हेरिएशन्स आहेत यांना आजार समजायला लागतो ड्यू टू द इंटरनेट आणि AIच्या इनॅडिक्वेट माहितीमुळं. की उदाहरणार्थ, मी खाल्ल्यानंतर थोड्या वेळासाठी माझं पोट गच्च होणं हा नॉर्मल फिनॉमिना आहे, कारण तुम्ही एक 10 ते 15 मिनिटामध्ये 2 चपात्या, भात, वरण आणि भाजी खाणार आहात. हे जे काही समजा एवढी क्वांटिटी असेल, साधारणतः एक 300 to 500 ग्रॅम्सची जी काही क्वांटिटी तुम्ही 10-15 मिनिट्समध्ये घेतलेली आहे ती तुमच्या जठरामध्ये गेल्यानंतर जठर हे 15 मिनिट ते 30 मिनिटासाठी स्लाइटली ब्लोट वाटणार आहे. पण याला आपण आजार समजायला लागतो, कारण आपल्याला ब्लोटिंग हा शब्द आपण इंटरनेटवर वाचलेला असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला ब्लोटिंग होते आणि आपल्याला त्रास होतोय, आपल्याला आजार होतोय, जेव्हा की हे नॉर्मल व्हेरिएशन आहे. तर आजार आणि नॉर्मल व्हेरिएशन याच्यामध्ये सुद्धा AI आणि इंटरनेटमुळं बऱ्याच वेळेला गल्लत होते आणि त्याच्यामुळं पेशंट्स नॉर्मल व्हेरिएशनला ट्रीट करण्याचा प्रयत्न करतायत. आता तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सेल्फ मेडिकेशन्स. बऱ्याच वेळेला IQ माहितीवर, मित्रांच्या, नातेवाईकांच्या सल्ल्यांवर आणि इंटरनेट आणि AIच्या सल्ल्यावर वेगवेगळ्या स्वरूपाची औषधं पेशंट स्वतःहून घेतो आणि त्याच्यामुळं अयोग्य औषध, अयोग्य डोसेस, अयोग्य वेळ आणि ड्युरेशन या गोष्टींमुळं तुम्हाला याचे साईड इफेक्टला फेस करावं लागू शकतं. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. AI इंटरनेट हे तुम्हाला पूर्ण माहिती किंवा पूर्ण नॉलेज देणार नाही आहे. त्याच्यामुळं इनॅडिक्वेट माहितीवर स्वतःचे आजार निदान करू नका, त्याची ट्रीटमेंट घरी करू नका, एक्सपर्टचा सल्ला घ्या.
एक्सपर्टकडनं तुमचा आजार समजून घ्या, ट्रीटमेंट समजून घ्या. जे प्रश्न तुम्ही AI किंवा इंटरनेटला विचारतायत तेच प्रश्न तुमच्या एक्सपर्टला विचारा आणि त्यांच्याकडनं समजून घ्या. तुमची औषधं तुमच्या एक्सपर्टच्या सल्ल्यानं घ्या, जेणेकरून की तुम्ही स्वस्थ राहाल आणि तुमच्यावर औषधाचे दुष्परिणाम होणार नाहीत किंवा मिसडायग्नोसिस होणार नाही. धन्यवाद.